ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नमस्कार, मी दत्ता कानवटे। छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातली अतिक्रमण काढण्याची मोहीम महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे। सुरुवातीला जालना रोड जो आहे तो संपूर्णपणे मोकळा केल्यानंतर त्यानंतर पैठण रोड असतील, त्याचबरोबर जो दौलताबाद रोड आहे तो सुद्धा मोकळा करण्यात आला आणि आज छत्रपती संभाजीनगर शहरातली लोकसंख्येची सर्वात जास्त घनता असलेल्या नारेगाव परिसरामध्ये अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे। या अतिक्रमण हटाव कारवाईसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने 20 JCB, 10 पोकलेंड, असंख्य वाहनं, त्याचबरोबर शेकडो कर्मचारी आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातला नारेगाव हा तर मिश्र लोकवस्तीचा भाग समजला जातो, खास करून स्लम एरिया सुद्धा मानला जातो। त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची घनता आहे। हा जो रस्ता आहे नारेगावचा, यावरून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत असते, त्यामुळे ट्रॅफिक जाम सुद्धा सातत्याने होत राहिलेला आहे आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये वाहनांच्या गर्दीमुळे सातत्याने या परिसरामध्ये कर्णकर्कश आवाज, गोंगाट याचा सुद्धा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। नागरिकांनी आपापली घरं आहेत ती रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आणल्यामुळे रस्ता सुद्धा अत्यंत निमुळता आणि छोटा झाला होता। त्यामुळे महापालिकेने या रस्त्यावरती अतिक्रमण हटाव कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज ही अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातला जालना रोडपासून छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जळगाव रोडपासून ते जळगाव रोडला बायपास असलेल्या दुसऱ्या बायपासपर्यंतची ही सगळी अतिक्रमण हटाव कारवाई जी आहे ती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी ज्या रस्त्यावरती उभा आहे त्या रस्ता 30 मीटरचा रुंद करण्याचं काम सुरू आहे। अर्थात सेंटरपासून 50 फूट मोज मार्किंग करून ही सगळी घरं आणि बांधकामं जी आहेत ती पाडली जात आहेत। सकाळी सुरुवातीला खरं तर या कारवाईला विरोध करण्यात आला, कारण प्रशासनाने त्यांना 4 दिवस पूर्वी किंवा 8 दिवस पूर्वी मार्किंग करून दिली नव्हती, जेणेकरून त्या मार्किंगपर्यंत त्यांना अतिक्रमणं स्वतःहून काढून घेता आली असती। हा विरोध झाल्याच्या नंतर प्रशासनाने सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंतचा या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना वेळ दिला। या 3 ते 4 तासाच्या कालावधीमध्ये नागरिकांनी बऱ्यापैकी आपापली अतिक्रमणे जी आहेत या ठिकाणी काढून घेतली होती। मात्र जी काही उरलेली अतिक्रमण आहेत ती अतिक्रमणं सध्या पूर्णपणे जमिनदोस्त करण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहे। यातली दुसरी एक महत्त्वाची बाब, ही अतिक्रमणं काढत असताना जी निवासी घरं आहेत ती आज पाडली जात नाहीत। नियमानुसार पावसाळ्यात निवासी घरं पाडता येत नाहीत, त्यामुळे त्या घरांना काही दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे। मात्र ज्या काही आस्थापना आहेत, जी काही दुकानं आहेत, कमर्शियल बांधकामं आहेत, ही सगळी बांधकामं जी आहेत ती आज पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहरातली याच सत्रातली, या महिन्यातली ही 5वी मोठी कारवाई आहे जी महानगरपालिकेकडून राबवली जाते आणि सगळी अतिक्रमणं हटवली जात आहेत। कॅमेरामॅन हर्ष निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।